तर पनवेल, मग महाड शहरामध्ये देखील फेमस केलाय असा ASC हाळ संघ मैदानाच्या आत आता पहिल्यांदा फलंदाजी करेल. गोलंदाज मसूद गोलंदाजी मार्गवरती. स्ट्राइक एंड वरती मुनीर पटेल आपल्याला पाहायला मिळतोय. अपील मैदानाच्या आत मात्र झाली आहे. बॅट आणि चेंडूचा संपर्क पाहायला मिळाला नाही. वेगावरती चेंडू स्वार झालाय. डॉट चेंडूचा इशारा. वातावरणामध्ये पुन्हा एकदा बदल पाहायला मिळतोय. आज मैदानावरती ओलसरपणा जास्त जाणवतोय. पाऊस पडल्यामुळे थोडीशी खेळपट्टी देखील दमट आहे. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केलाय. पॉइंट आणि गलीच्या मध्ये या चेंडूला अडवलं गेलं. शॉर्ट गलीमध्ये या चेंडूला गॅदर केलं गेलं. सिंगल आली. एक या धावसंख्येच्या मदतीनं दुसऱ्या चेंडूवरती आता अकाउंट खुलं झालंय ते ASC हाळ संघाचं. पंधरा मिनिटांमध्ये 3 षटकं टाकायचे आहेत. टेम्पल संघाच्या कॅप्टनना याच्याकडे देखील नोंद घ्या. स्ट्राइक एंड वरती आता सुफियानचा हलक्या हाताने खेळण्याचा निर्णय. लेग साइड मध्ये डीप मध्ये या पटक्याला खेळलाय. रनआउटची संधी होती पण इथे मात्र आता बॅटर आपल्या जागेवरती सुखरूप आहे. मुनीर पटेल आणि सुफियान संधे यांच्यामध्ये थोडासा मिसकम्युनिकेशन पाहायला मिळाला. अन्यथा कदाचित रनआउटची दाट शक्यता घडली गेली असती. पण इथून 2 धावा आल्या. क्रिकेटच्या पटलावरती जसं चौकार षटकारांना महत्व आहे तसं सिंगल डबलला देखील महत्व द्यावं लागतं. आडव्या बॅटने खेळलं गेलाय. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. इथे आता डॉट चेंडूचा पंचांचा इशारा येतोय थेट. स्कोअर कार्डवरती 3 धावा लागल्यात. 4 चेंडू आतापर्यंत टाकून झालेत. ते गोलंदाज मसूदच्या माध्यमातून मुनीर पटेल आणि सुफियान ही जोडी मैदानाच्या आत आहे. सुफियान स्ट्राइक एंड वरती आहे. नॉन स्ट्राइक एंड वरती मुनीरला आपण पाहतोय. मन्नाट वेगानं हा चेंडू टाकलाय पण इथे मात्र लॉंग ऑफ आणि डीप काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाने या चेंडूला जरूर अडवलं. इथून मिळाली एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने आता टोटल 4 या आकड्यावरती हा स्कोर कार्ड पाहायला मिळतोय. चेंडू झाले त्या षटकातील 5. आडव्या बॅटनं चेंडू उंच गेलाय. चेंडूला लांबी कमी. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. 3 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. असं वाटलं होतं 2 धावा घेता येतील पण इथे फक्त मिळवली ती एक सिंगल. एका धावेच्या मदतीनं मिस टाइम फटका होता. या फटक्यावरती कॅच पकडण्याची संधी होती पण कॅच सुटल्यानंतर सिंगल येते. मुनीर पटेलला मात्र जीवदान दिलं गेलं. सोडलेला कॅच आणि गेलेली वेळ परत घेता येत नाही. पण आता हा फलंदाज या मैदानावरती होम पिच वरती आता दादागिरी करणार का? पहिल्या षटकाचा खेळ तर पूर्ण होतोय. स्कोर कार्ड वरती टोटल धावा लागल्यात त्या बिनबाद 5. संधी देऊया डीजेला. बघा 15 मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटकं कंप्लीट करायची आहेत. गोलंदाजी करणाऱ्या टीमला मी विनंती करतोय की आपण पहिलं षटक 5 मिनिटांमध्ये नक्कीच टाकलंय पण दुसऱ्या षटकासाठी आता वेळ वाया घालू नका. नेक्स्ट बॉलर मुशीर गोलंदाजी मार्गवरती आलाय. स्ट्राइक एंड वरती मुनीर पटेल. चेंडू पुन्हा एकदा उंच गेलाय. वॅकंड एरियामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. बॅट आणि चेंडूचा प्रॉपर कनेक्शन नाहीये. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये करण्याचा प्रयत्न आणि ते सहज 2 धावा पूर्ण. दोन्ही आकड्यांना आता स्कोर कार्ड पुढे जाईल.
7 धावा स्कोरकार्डवरती नोंद झाल्यात. लगातारच्या 3 षटकाराला अजमल खान यांच्याकडनं 5,000 रुपयाचं पारितोषिक. ऑप्शनच्या लाईन मध्ये चेंडू टाकला गेला आणि चेंडूला डॉट स्वरूपात मात्र इथे पाहायला मिळतंय. आयान बेडेकर यांच्याकडनं देखील लगातारच्या 3 षटकाराला 5,000, म्हणजे आता 3 मारले तर 10,000 रुपयाचं पारितोषिक आहे. पॉइंट मध्ये हा चेंडू खेळलाय हलक्या हातानं. सिंगल इथून पूर्ण झाली आणि सिंगलच्या मदतीने आता स्कोर वरती वाढ होईल. टोटल स्कोर वरती धावा लागल्यात त्या 8 रन स्कोर वरती नोंद झालेले आहेत. स्ट्राईक एंड वरती आलाय सुफियान. नसरुद्दीन बेडेकर साहेबांना मी विनंती करतोय आपण व्यासपीठावरती. आपलं स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. पंचांची वाद घालू नका. पंचांचा निर्णय या स्पर्धेमध्ये अंतिम मानला जातोय. चांगला प्रयत्न इथे गोलंदाजानं करून दाखवला. लगातारच्या 3 षटकारांना 5,000. आयान बेडेकर स्लॉट मध्ये घेतलाय त्याला. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मध्ये मारण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र फटका फसलाय. सुफियानला करावा लागेल परतीचा प्रवास. डीजे पहिली विकेट मैदानाच्या बाहेर आली आहे. स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या 8. या षटकातील चेंडू झालेले आहेत ते 4. स्ट्राईक एंड वरती आता बॅटर आहे 3ऱ्या क्रमांकावरती आलेला फलंदाज राजू. हा देखील चेंडू ऑफस्टंपच्या लाईन मध्ये डॉट स्वरूपाचा पाहायला मिळतोय. एस सी हाळ हा संघ मैदानाच्या आत खेळतोय. लगातारच्या आता कोणत्याही पॅटर्न 3 षटकार मारले तर 10,000 रुपयाचं पारितोषिक आहे जावेद बेडेकर यांच्याकडनं. आखो टप्प्याचा चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये ट्रॅव्हल होतोय. 1 बाउंस चेंडू जाईल सीमारेषा पार. राजू ने गेंदबाज को किया है बाजू. लगा है चौका. मिलेगा डीजे को मौका. वरती 1 बाद 12 धावसंख्या स्कोर कार्ड वरती लागल्यात. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथून मुनीर पटेलला आता जलवा दाखवावा लागेल. किमान 40 चा आकडा स्कोर कार्ड वरती असणं अपेक्षित आहे. वातावरणाचा जो फेरबदल झालेला आपण प्रयत्न पाहतोय त्या प्रयत्नामध्ये मुनीर पटेलच्या बॅट मधनं धावा येण्याची आता आपल्या संघासाठी गरज आहे आणि मागणी तसा पुरवठा आयोजकांनी करून दाखवलाय. पण इथे नेक्स्ट बॉलर आता गोलंदाजी मार्क वरती येतोय. मुनीपच्या विरोधात मुनीर. जबरदस्त आता एम फॅक्टर मैदानाच्या आत
क्रिकेटच्या पटलावरती तर नक्कीच पाहायला मिळतंय. मुनीर भारी होणार की मुनीर हे पाहण्यासाठी मैदानाच्या आत जाऊया. पंचांच्या अगदी डाव्या बाजूने गोलंदाज तयार. टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा या चेंडूवरती प्रयत्न तर नक्की सिंगलचा झालाय. मुनीर पटेल ज्याचा आत्मविश्वास स्वतःवरती कमी झालेला आहे त्याला एका मोठ्या फटक्याची गरज आहे आत्मविश्वास वाढवण्याकरता. पण अशा वेळी राजूचा स्ट्राईक एंड वरती असणं जास्तीत जास्त एसी हाळ या संघासाठी गरजेचं आहे कारण त्याच्या बॅट वरती सहज चेंडू येत आहेत. राजूने देखील आडव्या बॅटनं चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. इथे देखील लेग बाईचा हा प्रयत्न सिंगल देऊन गेला. चांगलं प्रोटेक्शन पाहायला मिळतंय. एका धावेनं पुन्हा एकदा स्कोर कार्ड वरती वाढ होईल. टोटल 14 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. तगडी लढत मैदानाच्या आत पाहायला मिळते. एकीकडे महाड परिसरातील आपण टीम पाहतोय टेम्पाले आणि त्याच्या विरोधात खालापूर तालुक्यातील एक नामवंत टीम एसी हाळ. आडव्या बॅटनं आता फटका आलाय. चेंडूवरती लांबी देखील पाहायला मिळाली. वन बाउन्स चेंडू फाईन लेगच्या बाहेर. जब मिलेंगे रन 4 तो जरूर होगा बेड़ा पार. ठोक डीजे. चौकाराच्या मदतीने आता टोटल 18 आकडा पूर्ण होतोय स्कोर कार्ड वरती. किमान मनामध्ये 40 हा आकडा आता सेट करावा लागणार. 4 षटकामध्ये जर 40 धावा स्कोर कार्ड वरती आल्या तर 10च्या सरासरीनं नेक्स्ट इनिंग मध्ये धावा कराव्या लागतील. आणि आपण पाहिलं एएससी हाळ संघाचे गोलंदाज देखील अतिशय सुरेख गोलंदाजी करतात. पण आता पहिल्यांदा फलंदाजी करायची. डॉट चेंडूचा इशारा आलाय पंचांचा. तिसऱ्या षटकातील आपण पाहतोय 4 चेंडू आतापर्यंत झालेत आणि स्कोर कार्ड वरती 18 धावसंख्येची नोंद आहे. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. ऑफस्टमच्या लाईनच्या बाहेर या चेंडूला पकडले. पंचांनी या चेंडूला पनिशमेंट जरूर केले. वाईट चेंडूचा इशारा आलाय. एक अवंतरच्या मदतीने आता स्कोर कार्ड वरती 19 आकडा पूर्ण होतोय. 1 बाद 19. मगाशी ज्या छोट्या खेळाडूंची मॅच चालू होती प्रत्येकाला असं वाटलं फक्त 9 झाल्यात पण त्याच्यासाठी देखील कसरत करावी लागली. इथे मात्र आता गोलंदाजाला पोषक वातावरण आहे. पंचांचा पुन्हा एकदा स्वेर चेंडूचा इशारा. लगातारचा दुसरा वाईट आहे. वीस धावसंख्या स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात. अपेक्षित अशा धावा जर स्कोर कार्ड वरती आल्या तर मॅच मध्ये ट्विस्ट नेक्स्ट इनिंग मध्ये देखील पाहायला मिळणार. जसं ट्विस्ट आपण या आधीच्या मॅच मध्ये पाहिलं. एका 500च्या नोटीने त्यांना 5000चा आनंद दिला मागच्या मॅच मध्ये. घुटना टेक तमाशा देख. ऍपिल तर मैदानाच्या आत झालेली आहे. पंच नक्की निर्णय देतील. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. OUT आउट. बॅटर आता बाद होतोय मुनीर पटेल. बॅक टू द डगआउट. ठोक डीजे. मुनीर पटेल बाद झाल्यानंतर आता जर्सी क्रमांक 7 मैदानाच्या आत दाखल झालाय मुफीद. मैदानाच्या आत दाखल झालाय. मैदानाच्या आत जे काही घडतंय ते पाहण्याचं आता थोडस नजरा कसरत करण्यासारखं झालेलं आहे. कारण वातावरण पूर्णपणे धुकमय पाहायला मिळतंय.
स्वीच हिट करण्याचा प्रयत्न, गलीमधनं चेंडू निघालाय, जाईल सीमारेषेच्या अगदी बाहेर. आल्या आल्या 400च्या स्ट्राईक रेटनं मुफीदनं मारलेला जबरदस्त A1 क्वालिटीचा दोस्ती चषकाचा चौकार. ठोक डीजे. तिथे राजा भेळवाले, त्यांच्या बाजूला जे स्नॅक्स वाले आहेत आणि त्यांच्या बाजूला जे फालुदा वाले आहेत ना, ते म्हणतील की या लहान पोरांची मॅच रोज जर या ग्राउंड वरती झाली तर खूप जास्त आम्हाला मजा येईल. म्हणून तर मगाशी मी म्हटलं 500च्या नोटीमध्ये 5000चा आनंद त्यांनी घेतला. ते मधले जे स्नॅक्स वाले आहेत ना, त्यांनी तर डायरेक्ट अकाउंट क्लोज केलंय, म्हणजे आजचा कोटा संपलाय. नेक्स्ट बॉलर गोलंदाजी मार्गवरती येतोय. निखिल गोलंदाजी मार्गवरती आहे. जबरदस्त फटका आहे, टायमिंगचा पुरेपूर वापर केलाय आणि इथून मात्र आता पंचांचा इशारा येणं अपेक्षित. 4 धावांसाठी आलेला हा चाबूक शॉट A1 क्वालिटी मध्ये. चौकाराच्या सायनं स्कोर कार्ड वरती आता टोटल 28 धावांची नोंद झालेली आहे. अब रन आने लगे है ऐसा लग रहा है. LBW चा शिकार ठरलाय राजू. राजू को किया गेंदबाज ने बाजू. ठोक डीजे. राजू हा बॅटर मात्र बाद झालाय. 28 या आकड्यावरती आता 3 गडी तंबूच्या आसऱ्याला परतलेत. अमन स्पोर्ट्स हाळ, SC हाळ या संघाला आता कसरत करावी लागते मैदानाच्या आत. प्रथमतः फलंदाजी करताना नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत गेलाय अफजल. हे जबरदस्त हा देखील विस्फोटक फलंदाज आहे. याच्या जर स्लॉट मध्ये आला तर चेंडू नक्कीच पार्किंग प्लॉट मध्ये पाहायला मिळेल. पण आता थोडीशी दमछाक होतीये. विकेट गोलंदाजाला साथ देते. मेरिट नुसार जर पटके आले तर कदाचित या धावा नंतर नेक्स्ट इनिंग मध्ये कामाला येऊ शकतात ते गोलंदाजी करताना. पण आता परिस्थिती पाहता आपण बघतोय टेम्पाले संघाने या डावाला सावरण्याचं काम केलंय. इथे क्लीन बोल्ट. अफजलला आल्या आल्या शून्याच्या घरामध्ये परतीचा प्रवास घडवलाय तो गोलंदाज निखिलनं. एकदा जाती येते डीजे कडे. दीवानी दीवानी और दीवानी, जिसकी क्रिकेट की जनता है दीवानी, वो डैनी मैदान के अंदर. आग पानी और डैनी, इन्हें ना छेड़ना. आग जलाती है, पानी डुबोता है और डैनी गेंदबाज को हर दम तडपाता है. पण आता गोलंदाज खऱ्या अर्थानं बॅटरला त्रास देतोय. स्ट्राइक एंड वरती डॅनी आहे. या षटकातील चेंडू उरलेत शेवटचे 3
आणि आता स्लॉट मध्ये डॅनीने या चेंडूला घेतलाय. मिड विकेट मध्ये चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. आल्या आल्या बिग धमाका दिलाय. स्लॉट मध्ये आलाय आणि त्याला पार्किंग प्लॉट मध्ये 4 धावांसाठी पाठवलं गेलं. ठोकडी जे 4 धावांच्या मदतीने आता टोटल 32 आणि अजूनही आपण बघतोय 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. डॅनी मध्ये एक क्षमता आहे एखाद दुसरा अजून मोठा फटका मारण्याची. लेग साइड मध्ये या चेंडूला मारण्याचा प्रयत्न केलाय. पंचांकडे आता पाकला जाईल. पंचांचा वाईट चेंडूचा इशारा. 1+1 अशा 2 धावांनी आता स्कोर कार्ड वरती वाढ होतीये. टोटल 34. एक जर षटकार आला 2 चेंडूवरती तर मजा येईल नेक्स्ट इनिंग मध्ये. पण इथे गोलंदाजाचा आपण विचार केला तर त्यांना आतापर्यंत सुरेख आणि जबरदस्त गोलंदाजी केली. महाडवरनं एवढा दूरचा प्रवास करून या मैदानावरती आम्ही का आलोय याचं त्यांनी उत्तम उदाहरण दिलंय. पण मॅच मध्ये ट्विस्ट जर वाढवायचा असेल तर बॅटरला एखादा मोठा फटका तर नक्कीच मारावा लागेल. स्ट्राईक एंड वरती आहे मुफीत. छोटा मास्टरमाइंड म्हणून त्याची ओळख. पण ही ओळख कायम ठेवायची असेल तर या छोट्या मास्टरमाइंडला आता येणाऱ्या 2 चेंडूवरती एखादा मोठा फटका. आडव्या बॅटनं या चेंडूला मात्र काऊ कॉर्नर मध्ये खेळलाय. डीप मधनं क्षेत्ररक्षकाने चेंडूला अडवलं. फेकी झाली पण इथे मात्र आपण पाहतोय मुफीत दुसरी धाव घेताना येतोय मैदानाच्या बाहेर. ही धाव गरजेची होती का असं आता डॅनीला विचारलं जाईल. डॅनी मध्ये देखील क्षमता होती एखादा मोठा फटका सजवण्याची. पण एका धावेनं आता स्कोर कार्ड वरती वाढ देखील होईल. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत गेलाय मुजीब. गोलंदाजीसाठी फेमस आहे पण आता एक मोठा फटका मारला ना तर आजच्या रात्रीमध्ये कदाचित बॅटिंग साठी देखील फेमस होईल. ठोक डीजे. स्ट्राइक हेडवर मुजीबनं या चेंडूला जरूर खेळलाय. बॅटला चेंडू प्रॉपर कनेक्ट पाहायला मिळाला नाही पण सिंगल आली आहे. शेवटच्या चेंडूवरती आलेली एक धाव आता मात्र 4 षटकांचा खेळ पूर्ण करतीये. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती 5 बाद. टोटल 36 धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 37 धावांची गरज आहे. एकीकडे आपण पाहतोय टीम आहे एएससी हाळ आणि त्याच्या विरोधात टेम्पाले. बरेचसे यंगस्टर खेळाडू एएससी हाळ या संघामध्ये आज पाहायला मिळत आहेत. काल देखील एएससी हाळ बी संघ मैदानाच्या आत खेळला. पण आज फलंदाजी करताना तर दमछाक झालीये पण गोलंदाजी करताना आता आनंद देणार का घरच्या प्रेक्षकांना घरच्या मैदानावरती हे पाहण्याआधी आपण ऐकूया डीजेला. पण यानंतरची मॅच विनर वर्सेस विनर या आधी सामना जिंकलाय उत्कर्ष सावळे बी संघानं. त्या संघाच्या कॅप्टनला मी विनंती करेल की आपण तयार राहा. या सामन्यामध्ये जो विजयी होणारा संघ असेल तो तुमच्या अगेन्स्ट विनर वर्सेस विनर दुसऱ्या सामन्यामध्ये खेळणार आहे. पण या मॅच मध्ये अजूनही एएससी हाळ संघ देखील हरला नाहीये आणि टेम्पाले संघ देखील जिंकला नाहीये. काय घडतंय काय बिघडतंय हे ऐकवण्यासाठी मी विनंती करतोय आता आकाश देशमुख सरांना. तत्पूर्वी ऐकूया पुन्हा एकदा डीजे.
फिट षटकार. पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये पहिल्या बॉलवर आक्रमण जिथे धावा करायच्या सदरीस पहिल्या बॉलवर षटकार जरूर आलाय, परंतु षटकार आल्यानंतर आता उत्तर द्यावं लागेल ताबिशला. ताबिश गोलंदाजी मार्कवर जर मुजीब सारखा गोलंदाज या संघामध्ये आहे, विकेट घेतल्या तर मॅच रंगू शकते, मग विकेट घ्याव्या लागतील ताबिशला. पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न केला, विकेट गेले. अल्टी पलटी खेळण्याचा प्रयत्न झाला, आता बॅटर होतोय विकेट देऊन मैदानाच्या बाहेर. कल्टी विकेट. विकेट गेली आणि विकेट गेल्यानंतर आता पाहिलं तर विकेट हॅट्रिक साठी बक्षीसची संधी असेल आयन बेडेकर आणि त्याचसोबत बिलाल जी दुदुके यांच्याकडे पाहिलं तब्बल 10,000चा कॅश प्राइज विकेट हॅट्रिक साठी असणार आहे. या कॅश प्राइज पेक्षा पाहिलं तर अमन स्पोर्ट क्लब हा संघाला विजय महत्वाचा आहे. बाहेरच्या स्पर्धेमध्ये आपण जेव्हा पराजित होतो तेव्हा अगदी दुःख असतं, परंतु घरच्या मैदानामध्ये जेव्हा आपण विजयी होतो तेव्हा आनंद जास्त असतो. बाहेरच्या मैदानामध्ये आपण कित्येक ट्रॉफ्या मारल्या, गावात जल्लोष केला जातो, परंतु घरच्या मैदानात जेव्हा जल्लोष करण्याची संधी असते तेव्हा सर्व टीम एकीने खेळावी लागते आणि आता एकीने खेळण्याची संधी निर्माण झाली. विकेट गेली, डाऊन होते. मसूद ज्याने फटका खेळला होता पहिल्या बॉलवर, षटकार नंतरच्या बॉलवर त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाज हुशार ताबिशने घेतलेली विकेट. ताबिशच्या अगदी पाहिजे जखडमध्ये नक्कीच मिळालाय. खेळाडू विकेट देऊन बाद झाला. पहिली विकेट डाऊन होती, आता सेकंड बॅटर तन्मय आलेत. तन्मय आले तर माणगाववरून आलेले सर्व खेळाडू प्रथमतः यांचं हाल नगरीमध्ये आपण सर्व स्वागत करूयात. मॅच खेळतात, मॅच मध्ये बॉलिंग चांगली झाली आहे, बॅटिंग करायची आहे. विकेट गेली आहे, ताबिशला पहिलं तर 10,000 जिंकण्याची संधी. पुढील बॉल ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न केला, बॉल पाहिला तर जाईल बॉर्डरच्या दिशेने. फिल्डर बॉलच्या मागे धावतायत. मुजीब खरबे होते, बॉलला पकडलंय. 2 पूर्ण, तिसरीचा प्रयत्न होताना पाहणार नाही होत. 2 झाल्यात, एकेरी दुहेरी धाव पुढे घेणं गरजेचं आहे आणि ते माहिती आता बॅटिंग करणाऱ्या संघाला ज्या स्थितीमध्ये आपण पोहोचलोय इथून फक्त आता विजय दोन्ही संघाला पाहिजे. एकच गोष्ट आता हवी आहे, कारण स्पर्धा खोपोलीमध्ये जवळपास आपण आता संपुष्टात पाहतोय. ही शक्यता शेवटची स्पर्धा असली पाहिजे. खरं तर पाहिलं तर पावसाचा सुद्धा वरुण राजा सुद्धा कृपादृष्टी झाली आणि वरुण राजा बरसला आजच्या रात्रीमध्ये, दिवसामध्ये बरसला, रात्रीमध्ये अगदी त्यांनी संघर्ष करावा लागला आयोजकांना. चांगला बॉल पडला, अगदी बॅटरला समजला नाहीये. डॉट बॉलची सांगत ताबिश 8 धावा खर्च केला, 4 बॉल टाकले ताबिशने. जर ताबिशने अजून एक विकेट घेतली तर नक्कीच संघाची मनोबल वाढेल, संघ सुद्धा पाहिलं तर चांगल्या ठिकाणी पोहोचेल. मग पाहिलं तर अशरफ सारखे गोलंदाज सुद्धा आहेत या टीम मध्ये. पाहिलं तर मुफीद पारकार एक मोठा खेळाडू, मॅच मध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. सोबत पाहिलं तर मुजीब खरबे फिरकीचा जादूगर, त्यालाही चांगलं खेळावं लागेल. फटका उंच गेलाय, लॉंग ऑफच्या ठिकाणी विकेट जातीये. विकेट होतीये डाऊन, दुसरी विकेट येते मैदानाच्या बाहेर. खेळाडू धक्का क्रमांक दुसरा, बाद होणारा खेळाडू तन्मय सुद्धा येतोय तंबूच्या आसऱ्याला. विकेट बाद झाली. अर्थातच मेहर इलेव्हन टेम्पाले संघाला लागतोय दुसरा विकेट बाद होतो त्यांचा. ताबिश या ओव्हर मध्ये घेतलेले विकेट 2, ताबिशने धावा खर्च केले 8. आता शेवटचा बॉल ताबिशचा या ओव्हर मधील P1 षटक, जिथे पाहिलं तर ज्या षटकामध्ये धावा करायच्या होत्या सदीचा आपण टार्गेट सेट करतोय, त्या टार्गेटचा पाठला करताना विकेट तर आपल्या 2 डाऊन झाले. जर परंतु येणारा बॅटर त्याला आता इरादे करावे लागतील स्पष्ट. जिथे आपला संघ संकटामध्ये येण्याआधी आपल्याला जाऊन मैदानामध्ये चांगल्या धाबाई करायच्या, विकेटी वाचवायच्यात. दोन गेल्यात, त्या ओव्हर मधील विकेट बाद झाल्यात आणि त्यानंतर पाहिलं तर 8 धावांपर्यंत संघ अगदी पोहोचलाय. टेम्पाले संघ आता नवीन बॅटर मैदानामध्ये आले. सूरजला साथ द्यावी लागेल टीमची. माणगाव विभागामधून आलेला संघ, फील्ड चांगली सेटअप केली जाते. खरं तर धुक्याचं सावट पाहायला मिळतंय ऑन स्क्रीनला. आपण पाहिलं तर वर्ल्ड टेनिस क्रिकेटची टीम एवढं धुकं आहे तरी सुद्धा कव्हर करण्याचा प्रयत्न करते, त्यांचे कौतुक करूयात. काल 2 रात्रीमध्ये आपण पाहिलं काम जबरदस्त राहिलं. आज अगदी निसर्गाने त्यांच्यावर अगदी पाहिजे तर राग व्यक्त केलाय. 2 दिवस तुम्ही चांगलं काम केलं ना, तिसऱ्या दिवशी तुम्हाला सुद्धा पाहिजे तर संघर्ष करायला आम्ही लावणार. परंतु संघर्ष वर्ल्ड टेनिस क्रिकेट सुद्धा करतोय. इथे धाव मिळेल ती अगदी 1
लॉंग ऑफच्या ठिकाणी बॉल ट्रॅव्हल झाला होता. एक धावेने ते धावफलकाची स्थिती 9 पर्यंत पोहोचलाय. 37चं टार्गेट आहे. 37चं टार्गेट सेटमध्ये पहिल्या बॉलवर षटकारानंतर असं वाटलं होतं या ओव्हरमध्ये जास्त धावा येतील का. ताबिश जेव्हा ताबिशला आपण बॉलिंग करताना पाहिलंय फटकेबाजी करतात बॅटर परंतु विकेटी ताब्यात घेतात. या ओव्हरमध्ये घेतलेल्या विकेट 2, 9 धावा झाल्यात. कमॉन डीजे. साथी समालोचक आता बाबूशाह यांचा वाढदिवस साजरा केला गेला. खरं तर एखाद्या समालोचकासाठी एक महत्वाची गोष्ट, समालोचक किती मोठा असू दे, किती पाहिलं तर मोठ्या मोठ्या स्पर्धा केलेल्या असू दे, पण जर का व्यासपीठावर केलेला वाढदिवस त्याच्या आयुष्यामध्ये नेहमी लक्षात राहतो. कारण की आयोजकांनी व्यासपीठावर जेव्हा जेव्हा समालोचकांना आमंत्रित केले, इन्व्हाइट केले, तेव्हा तेव्हा त्यांचा अगदी मान सन्मान राखला गेलाय. मग प्रत्येक दृष्टीने पाहिलं तर समालोचकांची काळजी घेतली गेली आणि आज आयोजकांनी ज्या प्रकारे ते केक कटिंग करून बाबूशाह यांना शुभेच्छा दिल्यात. बाबूशाह आपलं आयुष्य अगदी बहरत जावं. तुषारजी धुमाळ सर आमच्या सोबत आहेत. त्यासोबत मला तुषारजी धुमाळ सरांसोबत अगदी मी त्यांची छाया बनून नक्कीच नेहमी बनलोय. कारण की तुषारजी धुमाळ सरांनी बरेचसे बाळगुण आम्हाला दिलेत, बऱ्याचशा गोष्टी समजावल्या. क्रिकेटच्या पलीकडे जाऊन व्यवहार ज्ञान कसं असावं, क्रिकेटच्या पलीकडे देऊन माणुसकीचं रक्षण कसं करावं, तुषारजी धुमाळ सरांनी सांगितलंय. म्हणून त्यांचं सुद्धा आपण आभार व्यक्त करूयात. एक चांगले समालोचक, खोपोली विभागामधला दमदार आवाज. एकच नाव आठवतं खोपोली म्हटलं की तुषार धुमाळ. विकेट अर्थातच गेली. आता बॉलिंग ट्रॅकवर फिरकीचा जादूगर मुजीब खरबे गोलंदाजी मार्कवर असतील. मुजीबच्या विरुद्ध बॅटिंग करण्यासाठी सज्ज असेल खेळाडू सूरज. मुजीबचा पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर बॅट फिरवली होती, स्विंग केलाय पण बॉल मिस झाला, बॅटला कनेक्शन झालं नाहीये. आलेला डॉट बॉल, जेवढा डॉट बॉल पडतील तेवढा प्रेशर मध्ये येईल. अर्थात असतो म्हणजे बॅटिंग करणारा मेहर 11 टेम्पाले संघ, ज्या टेम्पाले संघाने इरादे स्पष्ट केले जरूर, परंतु आता मॅच मध्ये घडतंय का, बॉलर ठरतात हवी. आलेला डॉट बॉल पुन्हा एकदा पाहिलं तर बॅटची लागली एज. फिरकीचा जादूगर उगाच म्हटलेलं नाहीये. या गोलंदाजांनी बरेच मैदान गाजवलेत. कधी काळी पाहिले तर P1 चा पॉवर प्लेचं षटक घेऊन आले, परंतु आज जेव्हा टीमला गरज काय होती, ताबिश चालतायत तर ताबिशला आपण सलामीची ओव्हर देऊयात. मग त्यानंतर सेकंड ओव्हर कोण टाकणार हा एक मोठा प्रश्नचिन्ह. कारण की आपण पाहिलं तर शफल होताना बऱ्याच गोलंदाजांना पाहिलंय. मुफीद पारकरला आपण कधी काळी सेकंड ओव्हर टाकताना पाहिलं, परंतु आता टीमची गरज जी आहे ती गरज ओळखली, आले आणि त्याचबरोबर विकेट घेतली. नाव त्यांचं मुजीब गरबे बॉलिंग करतात. नवीन बॅटर मैदानामध्ये मुशीर आलेत. मुशीर सुद्धा आले. अर्थातच सौदने त्याच्या संघाला जिंकून दिलं. अगदी लक्षात राहील, सौदच्या सुद्धा एक मोठ्या टुर्नामेंट मध्ये खेळण्याची संधी दिली. अर्थातच आपण पाहिलं तर अफजलबाईंचे पिताश्री सुद्धा आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली पाहिलं तर आणि त्याचसोबत पाहिलं तर या स्पर्धेचे मुख्य घटक आशिषबाई सय्यद यांनी सांगितलं की या स्पर्धेमध्ये आपण आपल्या लहान खेळाडूंना सुद्धा खेळण्याची संधी देणार आणि चांगल्या प्रकारची संधी मिळाली अर्थात या सर्व लहान खेळाडूंना. आणि त्याचबरोबर आज संघ या स्पर्धेमध्ये खेळला, जिंकला हारला याला महत्व नाहीये. स्पर्धेमध्ये खेळलो आणि खेळून आपला कॉन्फिडन्स बिल्ड झाला, ती गोष्ट महत्वाची आहे. विकेट गेली आहे. विकेट नंतर अगदी स्पिन करण्याचा प्रयत्न, जादुई गोलंदाज आहे. समोर बॉल टाकला आणि समोरून कशा प्रकारे निघाला बॉल, कसा पाहिला तर विकेटच्या मागे कीपरने पकडला. बॅटरलाही समजले, नॉनस्ट्राईकचा बॅटर म्हणत असेल की अर्थातच इथे पाहिलं तर ज्या प्रकारे मॅच चालली आहे त्या प्रकारे आपण गोलंदाजाचं कौतुक करावे लागेल. निखिल फक्त नॉनस्ट्राईकला राहून मॅचचा आनंद घेतात. उलटा खेळण्याचा प्रयत्न केला, दोन फिल्डर अगदी बॉलला पकडण्याचा करतील प्रयत्न, परंतु बॉल थांबणार नाहीये. गेला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, फिल्डरने केला मिस, परंतु बॉल झाला अगदी बाउंड्री लाईनला किस, गेला सीमापार चौकार. चांगली बॅटिंग चालू आहे. कुठेतरी पाहिलं तर धावा मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय. 13 पर्यंत संघ पोहोचला. पहिल्या ओव्हर मध्ये आपण जर पाहिलं तर 9 झाल्या होत्या. रहीम आमच्या सोबत आहेत, अजूनही जेवले नाहीत, परंतु मॅच मध्ये स्कोरिंगची भूमिका रहीम चांगल्या प्रकारे करतात. आता आयान बडेकर आलेत. आयान बडेकर पाहिलं तर या मॅच मध्ये आपल्याला खेळताना दिसत नाहीयेत, परंतु आयान बडेकर सुद्धा एक चांगल्या प्रकारचे ऑलराऊंडर खेळाडू आहेत. चांगली गोलंदाजी
समोरून बॉलला काढण्याचा प्रयत्न केला आणि तोही ठरतो सक्सेसफुल. ज्या प्रकारे गोलंदाजी ताबिष्टे केली, मुजीबने चांगली गोलंदाजी करायला सुरुवात केली आहे. सदीजचं टार्गेट असं वाटलं होतं 4 ओव्हरला सदीज सोप्या धावा आहेत, परंतु जर का आपण इक्वेशन 24 मध्ये सदीज जर केलं तर ते मोठं वाटतं. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला, फक्त फ्लिक करण्याचा प्रयत्न. टिप मिड विकेटच्या ठिकाणी बॉल चाललाय. फिल्डरने बॉल पकडण्यापूर्वी पूर्ण 2 धावा. पंधरा झाल्यात 2 षटकांचा खेळ समाप्त आलाय. 15 झाल्यात, आता 2 ओव्हर बाकी असतील आणि या 2 ओव्हर मध्ये आता जिंकण्यासाठी करायच्या त्या 22 धावा. जर 15 केल्या तर 22 होऊ शकतात. दूरवरून आपण पाहिलं तर महाडवरून माणगाववरून आपण आलो. माणगाव मध्ये पाहिलं तर जर आपण माणगाव क्रिकेटचा आपण विचार केला तर माणगाव मध्ये शुभम जाधवची अगदी चलती आहे. त्यांच्याच बरोबर पाहिलं तर बरेच सामने खेळलेत, जिंकलेत. बरोबर पाहिलं तर महाडचा आपण विचार केला तर योगेश पेणकर घाऱ्या यांच्यासोबत पाहिलं तर बऱ्याच टुर्नामेंट मध्ये पाहिलं तर खेळण्याचा प्रसंग आला. चांगल्या प्रकारचा योगेश पेणकर यांचा सपोर्ट यांना नेहमीच लाभतो. असं मेहर 11 टेम्पाले संघ या स्पर्धेमध्ये उतरला आणि त्याचबरोबर बॉलिंग चांगली केली आहे. मग क्रिकेट फक्त बॉलिंग वर चालत नाही. क्रिकेटमध्ये बॉलिंग, बॅटिंग, त्याचबरोबर फिल्डिंग आणि त्याचबरोबर आपला असलेला माइंडसेट या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत. मग तो माइंडसेट ठेवून आता पाहिलं तर पहिल्या इनिंग मध्ये बॉलिंग चांगली केली, आता बॅटिंग चांगली करावी लागेल. बॉलिंग ट्रॅकवर अश्रफ आले. पहिलं षटक ताबिष्टने घेतलं, 9 धावा खर्च करून 2 विकेट. सोबत पाहिलं तर दुसरं षटक आले गोलंदाजी मार्कवर. पाहिलं तर फिरकीचा जादूगर ज्याला नाव खालापूर टेनिस क्रिकेटचं अगदी पाहिलं तर मुथय्या मुरलीधरने असा गोलंदाज मुजीब खरबे त्यांनी पाहिलं तर चांगली गोलंदाजी केली. खर्च केले त्यांनी धावा 6, 1 विकेट मिळवली. त्यानंतर पाहिलं तर अश्रफ आलेत. स्पिन गोलंदाजी करताना यॉर्क टाकण्याची क्षमता असलेले गोलंदाज आणि यांच्या नावावर सुद्धा पाहिलं तर एक मोटरसायकल बेस्ट बॉलरची आता जोविलीच्या मैदानावरची. लेफ्टी बॅटरच्या विरुद्ध पहिला तर अगदी आलाय डॉट. किती डॉट येणार, किती चौकार षटकारांची गरज लागणार पाहिलं जाईल. जिथे जिंकण्यासाठी करायच्या होत्या 22 धावा, तिथे आता पाहिलं तर 22 धावा शिल्लक आहेत, परंतु बॉल एक कमी होतोय. 11 बॉल आता बाकी असेल. 11 मध्ये करायचे 22. मॅच थोडीशी दूर फसली म्हणावं लागेल. बॅटरला स्वतःवर विश्वास दाखवावा लागेल. ऑन साइडला अगदी फिरून खेळण्याचा प्रयत्न केला. बॉल फिल्डरच्या दिशेने गेला, जरूर 1 धावा आताच मिळेल. थोडा संत क्रिकेट पाहायला मिळतोय. त्यातच यानंतर जिंकलेला संघ तो उत्कर्ष 11 सावळे संघासोबत खेळेल. आमच्या सोबत पाहिलं तर सौद सुद्धा आहेत. सौद आपला संघ जिंकलाय. काय म्हणाला आपण या स्पर्धेमध्ये खेळलात, चांगल्या प्रकारचा खेळ करून आपला संघ जिंकलात, कसं वाटतंय आता? तला कुठे? तला पाहिलं तर कॉमेंट्रीची मिमिक्री करत होते. तलाला आपण विनंती करू की आपण कॉमेंट्री बॉक्स कडे या. डेरिंग करेगा तो भाई बनेगा, डेरिंग करेगा तो दूसरा तुषार धुमाल बनेगा. तुषार धुमाल नेहमी म्हणतात की मी कॉमेंटेटर नाहीये, मी फक्त आपल्या सोबत प्रेमाने माईक हातात घेऊन अगदी सर्वांची जरूर चौकार मारला बॅटरने, सर्वांची अगदी पहिले स्तुती करतो आणि स्तुती करून करून मला क्रिकेट समजायला लागलंय. तुषार धुमाल खेळले चांगले, पण त्यानंतर खेळता खेळता अगदी कॉमेंट्री बॉक्स मध्ये बोलले सुद्धा तेवढे चांगले. म्हणून तुषार धुमाल आहे. अगदी कॉपी नाही, सर्व काय येते स्वतःच पेटंट. बाउंड्री मारली, टीमची धावा पोहोचल्या संघ 20 वर. आता जिंकण्यासाठी करायच्या त्या धावा अर्थातच 17 धावा. 9 बॉलचं इक्वेशन 17 धावा करायच्या. बॅटिंग स्ट्राईक एंडला कल्पक त्यांनी फटका स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलाय. बॅटर मुशीर आहेत. मुशीरच्या बॅटमधून 2 चौकार आलेत, 1 दुहेरी धाव. सोबत त्यांना साथ देतील निखिल. सलामीला निखिलला आलेत. निखिल मैदानामध्ये शेवटपर्यंत टिकले. मॅचचं चित्र पाहिलं तर अजूनही स्पष्ट होणार नाहीये. जोपर्यंत निखिल आहेत तोपर्यंत एसएल संघ इथे मॅच मध्ये संघर्ष करताना दिसेल. पुन्हा एकदा अगदी स्विच करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु 1 धाव देऊच जातोय. कशा येऊ देत, धावा येऊ देत, एकेरी दुहेरी धाव पुढे जाऊ दे, मॅच रंगात येऊ दे, हेच पाहिलं तर चित्रात असणार आहे. प्रेक्षकांना काय हवंय, मेहर 11 टेम्पाले जिंकू दे किंवा एसएल संघ जिंकू दे. फक्त आता क्रिकेटचं जे आपण रणसंग्राम आखलंय त्या खेळपटलावर, त्या या क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये फक्त सामना चांगला होऊ दे. ज्या प्रकारे आपण स्पर्धेमध्ये मागील सामने, कित्येक सामने आपण अतिशय रंगतदार पाहिले, असा सामना इथे नक्कीच घडायला पाहिजे. आता बॉल शिल्लक असेल 8 आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती अर्थातच 16ची. 8 मध्ये 16. प्रत्येक बॉलला दुहेरी धाव करायच्या. समोर पाहिलं तर निखिलला आत्मविश्वास द्यावा लागेल, षटकार टोकावा लागेल निखिलला आता आपल्या टीमसाठी.
झोन जर पाहिलं तर निखिल सलामीला गेले तर ऑन साइडला गेल्याचा प्रयत्न, बॉल बाहेरून पंचाचा वाईटचा डिसिजन झाला, वाईटचा डिसिजन अगदच केलाय. पंच पाहिले तर आपण दोन्ही पंच सावले गावचेच असतील. उत्कर्ष सावले संघासाठी पाहिले तर क्रिकेट चांगले खेळले, परंतु आता पंचाच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहतोय. उत्कर्ष सावले, ऋषिकेश माळी सारखा एक जबरदस्त खेळाडू या टीम मध्ये पाहिला आपण. विकेटच्या मागे अफजल यांनी बॉल सोडलेला, धाव मिळेल एक. 33 पर्यंत संघ पोहोचला, 23 पर्यंत संघ पोहोचलाय. 23 झाल्यात आणि आता 14 करायचे. 7 बॉल मध्ये 14, प्रत्येक बॉलला 2चं इक्वेशन आलंय. 7 मध्ये 14 धावा होऊ शकतात जर का विश्वासाने आणि त्याचबरोबर स्वतःमधली असलेली ताकद दाखवून जर मैदानामध्ये खेळले तर ह्याही धावा होऊ शकतात. मैदान कोणतंही असू दे, आम्ही मैदान गाजवण्यासाठी आलोत. या मैदानामध्ये जर पाहिलं तर प्रेक्षक जरी हालच्या बाजूने जरी 1000 प्रेक्षक असतील तरी त्यातला एखादा आमच्या बाजूचा प्रेक्षक असेल तो आम्हाला विश्वास देऊ देईल, असाच नक्कीच पाहिलं तर खेळ करावा लागेल. आणि त्या एक प्रेक्षकासाठी पाहिजे तर मेहर इलेव्हन टेम्पल संघाला सामन्यामध्ये जीव ओतून खेळावं लागेल. आता इक्वेशन 6 मध्ये 14 करायच्यात. मॅच कठीण ठरली आहे, मॅच मध्ये अगदी स्थिती कठीण आहे, पण त्या कठीण स्थितीमध्ये सुद्धा आपल्याला स्वतःला चांगल्या प्रकारे खेळ करून दाखवावा लागेल. राजूची विकेट अगदी स्वस्तामध्ये बाद होताना पाहिली, पण राजू फिल्डिंग मध्ये एफर्ट दाखवावा लागेल. खरं तर राजूच्या नावावर सुद्धा एक रेकॉर्ड आहे, जेव्हा मॅच फसली होती तेव्हा राजूने मॅच जिंकून दिली होती 6 बॉल मध्ये 45 धावा. तेव्हा आणि राजूच्या जर्सीवर सुद्धा 45 नंबरचा जर्सी, आणि राजूने तेव्हा तो सामना अगदी पाहिलं तर दूर गेला होता, तो जिंकून दिला होता. कदाचित त्या सामन्यामध्ये पाहिलं तर तिथे धावा झाल्या असत्या त्या, मग राजूने शेवटच्या 3 बॉल मध्ये धावा त्या वाचवल्या आणि त्या राजू नक्कीच त्या सामन्यामध्ये अगदी वरच ठरला तो ऑपोजिट संघाविरुद्ध. परंतु आता गरज असेल जिंकण्यासाठी 14 धाब्यांची. झालेल्या गोष्टी विसरून नवीन गोष्टीमध्ये नक्कीच आपण लक्ष दिलं पाहिजे. ज्या प्रकारे पाहिलं तरी स्पर्धा रंगवले, आसिफ सय्यद असतील, त्याचबरोबर इम्रान भाई, त्याचबरोबर पाहिलं तर दानिश खोत, सोबतीला पाहिलं तर मुनीर पटेल, मुफीद, त्यासोबत पाहिलं तर संपूर्ण ASCL क्रिकेट टीमची साथ, सोबत पाहायला गेलं तर काझिमबाई सारखी पाहिलं तर एक मोठे थोर व्यक्ती, त्यांचे जे या मॅच मध्ये नक्कीच लक्ष असतं ते सुद्धा महत्वाची गोष्ट आहे. त्याचबरोबर सईद पटेल साहेब आहेत, त्याचबरोबर साद रोईकर, इम्रानभाई वनडे, संडे असो मंडे असो दे, परंतु चालणार फक्त इम्रानभाई वनडेचीच. इम्रानभाई वनडे यांचे पिताश्री सुद्धा पाहिलं तर होते, त्यांचे आपण स्वागत केलं. बरेच अनेक अतिथी मान्यवर आपण व्यासपीठावर पाहतोय. मुनाभाई पटेल सुद्धा या मॅचचा आनंद घेतात. सर्वांनी या स्पर्धेला अगदी पाहिलं तर आपल्या जवळची स्पर्धा आपण नक्कीच पाहिलं, म्हणून तर स्पर्धेमध्ये आपण 3ऱ्या रात्रीमध्ये पोहोचलो आणि 3री रात्र सुद्धा अगदी सक्सेसफुल होताना आपण पाहिलं. कॉन्फिडन्स बिल्ड झाला अर्थातच ASCL संघाचा, परंतु 6 मध्ये करायच्या 14 धावा. मॅच संपलेली नाहीये, कारण की या स्पर्धेमधून अजूनही पाहिलं तर जिंकलेला नाहीये तो कोणताच संघ. मुफीद प्रकार शेवटचं षटक घेऊन आले, अर्थात पहिला आलेला डॉट, जेवढं डॉट बॉल येतील तेवढंच बॅटिंग करणारा मेहर इलेव्हन टेम्पल संघाच्या विरुद्ध प्रेशर तयार होईल. सलामीला गेलेले बॅटर आहेत निखिल. मग निखिल बॅटिंग काय करतात? 4 मध्ये धावा केल्या 2. ही बॅटिंग निखिलकडून अपेक्षा नसेल. या आधी झालेल्या गोष्टी निखिलला विसराव्या लागतील. आता येणाऱ्या बॉलवर आक्रमण करावं लागेल निखिल साठी. पुन्हा एकदा वेगवान बॉल. निखिल करताय काय, घडतंय काय मैदानामध्ये? 14 करायचे बॉल शिल्लक, फक्त अवघे 4च बॉल. 4 मध्ये 14 करायच्या. जिथे पाहिलं तर अशक्य गोष्टी होत्या त्या गोष्टी आपण शक्य करत आलो. आपण चांगल्या प्रकारच्या धावांमध्ये वाचवलं. मग आपल्याला करायच्या होत्या 37 धावा, 37 मध्ये आपण आलो अडचणीत. 4 मध्ये 14. चांगला बॉल अगदी डिलिव्हर झालाय, बॉल डॉट. त्याचबरोबर या डॉट बॉलची सांगता लगेच बॅटरने इथे रिव्ह्यू घेतलाय. बॅटिंग टीम कडून रिव्ह्यू असेल. बॉलरचा अगदी पाहिलं तर बॉल आलेला जो पंचाचा डिसिजन डॉट बॉलचा असेल. 3ऱ्या पंचांना आपण विनंती करूया, आपण चेक करण्यासाठी यायचंय. 3रे पंच, ऑफिशियल 3रे पंच दानिशभाई यायचंय, आपण पंचांना पाठवायचंय. 3रे पंच येतील. 3ऱ्या पंचाचं आपण स्वागत करूया त्या स्पर्धेमध्ये. खरं तर फिजिक्स जबरदस्त आहे, तिन्ही पंचाचा फिजिक्स जबरदस्त आहे. व्हाईट साठी बॅटिंग टीमचा अगदी पाहिलं तर रिव्ह्यू असेल. पंचांचा सॉफ्ट सिग्नल अगदी वाईड बॉलचा आहे, डॉट बॉलचा आहे. 3 रात्रीमध्ये बोलून बोलून अगदी शब्द फुटत नाही आहेत, माफी असावी. पंचांचा डिसिजन अगदी योग्य बॉल असेल. फेअर डिलिव्हरी आहे. बॅटर बराच शफल झाला होता आणि त्याचबरोबर फेअर डिलिव्हरी असेल. तीन मध्ये आता 14 करायचे आहेत.
फटका खेचण्याचा प्रयत्न केलाय, दूरवर फटका गेला. अगदी पहिले तर फिल्डर आहेत डाऊन दी बॉल. एक धाव अगदी मिळेल. मॅच फसली अगदी आता गरज असेल ती 2 मध्ये 13 धाब्यांची. एखादा वाईट आला तर मॅचचं चित्र बदलू शकतं. एखादा जर पाहिलं तर इथे षटकार आला तर मॅचचं चित्र अजूनही पाहिलं तर असेल तर बॅटिंग करणार टीमच्या संघाच्या मार्फत एखादा वाईट येऊ शकतो. उत्कर्ष सावळे संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी यायचं. ऋषिकेश माळी आपल्याला विनंती असेल आपण टॉस साठी यायचे. इथून जो जिंकल संघ तो आपल्या सोबत 3 ओव्हरची मॅच खेळेल. इथून जिंकणाऱ्या संघाला संधी निर्माण होईल ते आपल्या संघासोबत अगदी 2 हात करण्याची. उत्कर्ष माळी, उत्कर्ष 11 सावळे संघाच्या जो ऋषिकेश माळी यांना आपण इन्व्हाइट करूयात. 2 मध्ये करायच्यात आता 13 धावा. 2 बॉल 13. एखादा बाईट आला तर मॅच फसली जाऊ शकते. बॅटची एज विकेट डाऊन अर्थातच डॉट बॉल आहे. डॉट बॉल अगदी आलाय तर आता 1 मध्ये 13 करायच्यात. 1 मध्ये करायच्यात 13 धावा. उंच उडाला. कॅचची संधी निर्माण झाली आहे. मुफीत स्वतः बॉल खाली. विकेट गेली आहे. शेवटच्या बॉल मध्ये आलेली विकेट. संघ इथे जिंकलाय. अमन स्पोर्ट्स क्लब हा संघ या मॅचला जिंकलाय. बऱ्याच वर्षानंतर पाहिलं तर यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळतो. कारण की स्पर्धा जिंकलेली नसलेली काय झालं, परंतु आपल्या घरच्या मैदानावर जेव्हा सामना जिंकल्यानंतर झालेला आनंद अगदी त्यांच्या मनामध्ये बराच दिवस अगदी घर करून जाईल.